जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। अकोली परिसरामध्ये वाघाची दहशत। वन विभागाचे अधिकारी म्हणतात वाघाचा फोटो पाठवा। अकोली परिसरातील मसाळा साखर कारखाना आमगाव परिसरामध्ये वाघाने प्राणी जनावरांना आपले लक्ष केले असून मसाळा येथील किसना कोसुळकर यांचा गोरा तर आमगाव येथील नंदू गावंडे यांच्या गोठ्यातील गायीचा वाघाने फडशा पाडला असून वाघ व त्याचे बछडे मदन उन्नई धरणाच्या परिसरातील जंगल परिसरामध्ये असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे। वाघ व त्यांचे 2 बछडे या परिसरामध्ये असलेल्या साखर कारखान्याच्या मेन गेटवर आल्याने सुरक्षा रक्षक व कामगारात मोठी दहशत पसरली असून या साखर कारखान्यामध्ये असलेला पॉवर प्रकल्प 3 शिफ्टमध्ये चालत असून या कारखान्यात परिसरातील काम करणाऱ्या कामगारांना रात्री अपरात्री कामावर ये-जा करावी लागत आहे। कामगारांना या वाघाची दहशत पसरली असून याबद्दल कारखान्याचे अधिकारी सचिन बुराडे व आमगाव मदनी ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश अडसुळे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली। यात काही मानवी जीवितहानी झाल्यास वन विभाग जबाबदार राहील असे या निवेदनात म्हटलंय। याबद्दल सचिन बुराडे यांनी वन विभागाचे अधिकारी यांना फोनवर याची माहिती दिली असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाचा फोटो पाठवा असं त्यांनी सांगितले। यावरून वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अचानक वाघ समोर आल्यानंतर सर्वांची घाबरगुंडी उडते। यात वाघाचा फोटो कोण घेणार असा प्रश्न निर्माण झालाय। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।